Hello. 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 Students, yesterday we studied the first passage of the second lesson, that is on saying please. कालच्या त्या पॅसेजमध्ये आपण शेवटचं जे वाक्य होतं, सेंटेन्स होतं, अवर फीस्ट वुड नेव्हर बी आयडल अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे. शहरातल्या गटारी या रक्ताने वाहिल्या असत्या जर आपण इल बिहेवियर जर केली असती आणि ठोसे मारले असते तर कदाचित शहरातल्या गटारी रक्ताने वाहिल्या असत्या. इथपर्यंत आपण आलेलो होतो. आता आपण पुढच्या पॅसेजकडे जाऊया. बघा, आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज. अनसिव्हिल म्हणजे शिष्टाचार नसणे, सौजन्याने न वागणे. I may be as uncivil as I may please and the law will protect me against. Protect म्हणजे संरक्षण करणे. Protect. स्टार्ट रेकॉर्डिंग इस्केप झाल्यानंतर हे परत हे दाबायचं आणि हे दाबायचं. हॅलो. I may be as uncivil as I may please and the law will protect me against violent retaliation. Protect म्हणजे संरक्षण करणे. Protect. रिटॅलिएशन जशास तसे. रिटॅलिएशन. बघा, लेखक काय म्हणतोय की मी कसा जरी वागलो, आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलंट रिटॅलिएशन. मी कसाही वागलो, अनसिव्हिल वागलो तरी कायदा माझं संरक्षण करेल. म्हणजेच मी एखाद्याशी अशिष्टाचाराने वागलो आणि किंवा दुसरा माझी अशिष्टाचाराने वागला आणि मी त्याला ठोसा मारला, व्हायलंट रिटॅलिएशन केलं तर कायदा माझं संरक्षण करणार नाही. आय मे बी हॉटी. हॉटी गर्विष्ठ. हॉटी. आय मे बी हॉटी और बुरिश. बुरिश म्हणजे सुद्धा हॉटी. बघा, बुरिश. बुरिश म्हणजे सुद्धा गर्विष्ठ. हॉटी आणि बुरिश या दोघं शब्दांचा अर्थ सारखाच. मात्र याचा अर्थ असा नाही की मी कशाही मार्गाने वागलो तर कायदा माझं संरक्षण करेल. मी किती गर्विष्ठपणे वागेन किंवा उद्धटपणे वागेन. अँड देर इज नो पेनल्टी. पेनल्टी दंड. पेनल्टी टू पे. पे म्हणजे देणे. पे. एक्सेप्ट शिवाय. The penalty of being returned down an ill-mannered fellow. Ill-manner म्हणजेच काय? चांगलं वर्तन नसलेला. फेलो माणूस, सहकारी. Ill-mannered fellow. बघा, सेंटेन्स आहे, I may be haughty or boorish and there is no penalty to pay except the penalty of being returned down an ill-mannered fellow. फक्त कायदा मला काय करेल, काय सांगेल की मी फक्त कसा आहे, इल मॅनर्ड आहे. मला दुसरा कोणताही पेनल्टी होणार नाही, दंड होणार नाही. जरी मी एखाद्याशी उद्धटपणे वागलो तर फक्त कायदा मला एवढाच शेरा देईल की हा इल मॅनर्ड फेलो आहे. पुढचं सेंटेन्स बघा स्क्रीनवरती. द लॉ डझंट कंपेल मी टू से. कंपेल जबरदस्ती करणे, सक्ती करणे. कायदा आपल्याला सक्ती करू शकत नाही. कशासाठी? प्लीज शब्द म्हणाला की उदाहरण दिलेलं आहे ते प्लीज या शब्दाचं. तसे इतर अनेक शब्द आहे. थँक्यू असेल, हाऊ आर यू असेल, सॉरी असेल, असे इतर अनेक शब्द की जे गुड मॅनर्स व्यक्त करतात ते म्हणण्यासाठी कोणत्याही देशातला कायदा आपल्याला कंपेल करू शकत नाही, सक्ती करू शकत नाही. ऑर टू अट्यून. अट्यून म्हणजे सुरात सूर मिसळविणे. अट्यून सुरात सूर मिसळविणे.
attune. My voice आवाज. To other people sensibilities संवेदन क्षमता. sensibilities संवेदन क्षमता. sensibilities वरती जात नाही ते. इरेजर. त्याच्यावरून बरोबर याच्यावरून बंद पडून गेला सरकार. आता काहीतरी चेंज झालं तिकडे ते. हा मेन विंडोला पीडीएफ ओपन करता येईल आपल्याला. कशामध्ये याच्यामध्ये मेमरी खाली पीडीएफचा आयकॉन आलेला आहे. हा एक पद्धत आहे ती शिकून घ्यायला. मोठं झालं. हा हा बरोबर. हा बरं. हॅलो बघा आपण आलोय विद्यार्थी मित्रांनो. Boorish, and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. This law, the law doesn't compel me to say please or to attune surat sur mislavine, attune my voice आवाज to other people's sensibilities संवेदन क्षमता sensibilities any more than it says that I shall not wax. वॅक्स म्हणजे काढणे. वॅक्स काढणे. माय मस्टाश मिशी और डाय रंगविणे. डाय रंगविणे. माय हेअर केस और वियर रिंगलेट्स. जटा म्हणूया आपण या ठिकाणी. रिंगलेट्स डाऊन माय बॅक.
बघा, मी किती गर्विष्ठपणे वागेन किंवा उद्धटपणे दाखवेन तरी असभ्य वर्तन करणारा उद्धट माणूस असा शिक्का बसण्याव्यतिरिक्त अधिक दंड मला कोर्ट किंवा कायदा करणार नाही. आता पुढचं वाक्य बघा, आपण वाचलं मस्टाश पासून, आय शॅल नॉट वॅक्स माय मस्टाश और डाय माय हेअर और विअर रिंगलेट्स डाऊन माय बॅक. कायदा मला हे पण सांगू शकत नाही. काय सांगू शकत नाही? की तुम्ही तुमच्या मिशा काढाव्या किंवा तुमचे केस रंगवावे, त्याला डाय करावा, किंवा तुम्ही तुमच्या जटा या तुमच्या पाठीपर्यंत, बॅक म्हणजे पाठीपर्यंत न्याव्या, अशी कायद्यामध्ये तरतूद नाही. म्हणजे तुम्ही तुमचे केस किती वाढवावे, केस रंगवावे, दाढी करावी न करावी, मिशी काढावी न काढावी, या संदर्भात कायदा नाही. इट डझंट रिकग्नाइज ओळखणे, जाणणे. द लॅसरेशन, बघा, लॅसरेशन म्हणजे भावना दुखावणे. लॅसरेशन ऑफ अवर फिलिंग्स भावना. लॅसरेशन ऑफ अवर फिलिंग्स ॲज अ केस ऑफ कॉम्पेन्सेशन, भरपाई करणे. कॉम्पेन्सेशन भरपाई करणे. बघा, एवढं छोटं वाक्य आहे. इट डझंट रिकग्नाइज द लॅसरेशन ऑफ अवर फिलिंग्स ॲज अ केस फॉर कॉम्पेन्सेशन. तर काय म्हणतोय तो, हे तुम्ही तुमच्या भावना दुखावल्या गेल्या, कोणती भावना असेल दुखावली गेली असेल, जसं की याने सॉरी म्हटलं नाही, याने थँक्यू म्हटलं नाही, हा माझ्यावर ओरडला, याने माझ्यावरती तिरकस नजरेनं बघितलं, अशी कोणती भावना असेल आणि तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्यासाठी कायद्यामध्ये भरपाईची तरतूद नाही किंवा भरपाई मिळत नाही. देर इज नो अलाउन्स. अलाउन्सचा अर्थ होतो भरपाई, भत्ता. इथे अर्थ घेऊया कॉम्पेन्सेशन. देर इज नो अलाउन्स फॉर मॉरल, नैतिक, मॉरल अँड इंटेलेक्च्युअल इमेजेस, इंटेलेक्च्युअल बौद्धिक, इंटेलेक्च्युअल डॅमेजेस, नुकसान भरपाई म्हणून या ठिकाणी डॅमेजचा अर्थ नुकसान भरपाई किंवा नुकसान. इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दीज मॅटर्स. बघा, शेवटचं वाक्य आहे या पॅराग्राफचं, देर इज नो अलाउन्स फॉर मॉरल और अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस. म्हणजे अशी कायद्यामध्ये तरतूद नाही, भरपाईची तरतूद नाही की तुमची नैतिकतेने किंवा नैतिकदृष्ट्या तुम्ही दुखावला गेलात किंवा बौद्धिकदृष्ट्या तुमची हानी पोहोचवली कोणी, तर त्या संदर्भात कायद्यामध्ये तरतूद नाही. हा छोटासा पॅराग्राफ होता. याच्यामध्ये लेखक काय सांगतोय की तुम्ही किती उद्धटपणे वागला, बुरिश वागला, हॉटी वागला, तर कायद्यामध्ये त्यासाठी दंडाची तरतूद नाही. फक्त कायदा काय सांगू शकतो की हा उद्धटपणे वागला, परंतु याला दंड करा, याला तुम्ही जेलमध्ये टाका, अशी कायद्यामध्ये तरतूद नाही. फक्त कायदा काय करतो, आपल्याला सक्ती करू शकत नाही प्लीज शब्द म्हणण्याची किंवा इतर शब्द. त्यासाठी आपल्याला लेखकाने 2-3 एक्झाम्पल दिले, जसं की तुम्ही तुमच्या मिशा वाढवाव्या, काढाव्या, केस रंगवावे, तुमचे केस पाठीपर्यंत वाढवावे, अशी कायद्यामध्ये तरतूद नाही. हे फक्त विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पल दिलेले आहे आपल्याला पटवून देण्यासाठी. काय पटवून देण्यासाठी? की तुमच्या भावना दुखावल्या जाण्यासाठी कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारे भरपाईची तरतूद नाही. आता पुढचा पॅराग्राफ बघा स्क्रीनवरती. धिस डझंट मीन दॅट द डॅमेजेस आर निग्लिजिबल. डॅमेजेस नुकसान म्हणूया आपण, निग्लिजिबल दुर्लक्ष करण्यासारखे. याचा अर्थ असा नाही की हे नुकसान दुर्लक्ष करण्यासारखं आहे. एखाद्याने शिवी दिली, एखाद्याने तिरकस नजरेने बघितलं, हे जे काही आहे हे सगळं दुर्लक्ष करण्यासारखं आहे असं पण म्हणता येणार नाही. इट इज प्रोबेबल. आता बघा, आपल्याला लेखक पुन्हा लिफ्ट मॅन कडे आणतोय. हे पटवून देण्यासाठी संपूर्ण धड्यामध्ये यापुढे सुद्धा लेखकाने असे एक्झाम्पल दिलेले आहे. काय पटवून देण्यासाठी? की लिफ्ट मॅन कसा वागला आणि पॅसेंजर कसा वागला, या दोघांचं वागणं पटवून देण्यासाठी किंवा त्यांची माहिती देण्यासाठी लेखक वेगवेगळे आपल्याला एक्झाम्पल देतोय. इट इज प्रोबेबल संभाव्य that the lift man was much more acutely hurt
ऍक्युटली तीव्रपणे, ऍक्युटली हड दुखावणे. हे शक्य आहे की तो लिफ्टमॅन जो होता, लिफ्ट मधला माणूस, की तो दुखावला गेला होता. कशामुळे? की त्या माणसाने त्याला प्लीज म्हटलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे तो दुखावला गेलेला होता, त्याच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. बाय व्हॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग. स्लरचा अर्थ होतो कलंक. स्लर कलंक. स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग, सामाजिक दर्जा, सोशल स्टँडिंग. सोशल स्टँडिंग, सामाजिक दर्जा, सोशल स्टँडिंग. त्या माणसाला त्याने प्लीज म्हटलं नाही, त्याच्यामुळे तो दुखावला गेला होता. की जे आपण काय कन्सिडर करतो, हा एक कलंक आहे, सामाजिक दृष्ट्या तो चांगला वागला नाही. कोण? तो पॅसेंजर. कुणाशी? लिफ्टमॅनशी. Then he would have been if he had a kick on the shins. किक म्हणजे लात मारणे. शिन्स म्हणजे पायाची नळी. पायाची नळी, शिन्स. गुडघ्याच्या खाली जी काही पायाची नळी असते त्याला शिन्स असं म्हणतात. बघा, what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on the shins, for which he could have got a legal redress. legal कायदेशीर. redress भरपाई. redress भरपाई. बघा, what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on the shins. जर त्याच्या पायाला, त्याच्या पायाच्या नळीला लात मारली असती तर, बघा तुलना केलेली आहे फक्त. पहिल्या वाक्यात सांगतोय व्हॉट ही रिगार्डेड एज स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग दॅन ही वुड हॅव बीन इफ ही हॅड किक ऑन द शिन्स. पायाला जर लात मारली असती, नळी दुखावली गेली असती तर कदाचित त्याला तेवढा अपमान वाटला नसता. फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लिगल अड्रेस. आणि पायाची नळी तुटली त्यासाठी त्याला कदाचित कायदेशीर भरपाई मिळाली असती. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की तू माझ्या भावना दुखावल्या, मी तुला लक्षात ठेवीन, ते विसरणार नाही. जखम झालेली निघून, भरपाई त्याची निघून जाते. तशीच गोष्ट लेखक या ठिकाणी पटवून देतोय. पुढचं वाक्य बघा, द पेन ऑफ अ किक. बघा, द पेन म्हणजे वेदना, किक म्हणजे लात मारणे. ऑन द शिन्स, पायाची नळी. सून पासेस अवे, पायाला झालेली जखम 1-2 दिवसानंतर निघून जाते. बट द पेन ऑफ वुंड, वुंड म्हणजे जखम, टू अवर सेल्फ रिस्पेक्ट, स्वाभिमान, सेल्फ रिस्पेक्ट, स्वाभिमान, और अवर व्हॅनिटी, तोच अर्थ, स्वाभिमान, गर्व. पायाला झालेली जखम असेल किंवा शरीराला कुठेतरी झालेली जखम असेल, 1-2-4-5 दिवसात निघून जाते. परंतु एखाद्याने आपला स्वाभिमान दुखावला असेल तर तो दुखावणं आपला पूर्ण दिवस काय करतो? पॉइझन करून टाकतो. बघा, पुढे शब्द आहे पॉइझन, खराब करून टाकणे. पॉइझनचा अर्थ तो विष. आपण असा अर्थ म्हणूया खराब करणे. पॉइझन होल डे. एखाद्याने एक दिवसामध्ये आपल्याला वाईट बोलला तर आपला दिवस पूर्णपणे काय जातो? खराब होतो. मारलं, एखाद्याने थापड मारली किंवा काहीतरी समजा बुक्का ठोसा मारला तर माणूस 1-2 दिवसात ते विसरून जातो. पण स्वाभिमान दुखावला गेला तर तो संपूर्ण दिवस किंवा त्याचे काही पुढचे दिवस माणूस ती घटना लक्षात ठेवतो. म्हणजे कोणती गोष्ट लवकर निघून जाते? शरीराला झालेली जखम. आणि सेल्फ रिस्पेक्टला झालेली जखम लवकर जात नाही. आय कॅन इमॅजिन दॅट द लिफ्टमॅन डिनाईड, नाकारणे, डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोविंग द ऑथर. आय कॅन इमॅजिन द लिफ्टमॅन. लेखक म्हणतोय की त्या लिफ्टमॅनचं जे काही चित्र आहे ते मी डोळ्यासमोर इमॅजिन करतो. डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोविंग द ऑथर ऑफ हिज वुंड आउट ऑफ द लिफ्ट. त्याला, लेखकाला म्हणजे त्या लिफ्टमॅनने बाहेर फेकलं. ब्रुडिंग ओव्हर, ब्रुडिंग ओव्हर विचार करणे किंवा कुढत बसणे. ब्रुडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द अवर अँड व्हिजिटिंग हिज वाईफ इन द इव्हिनिंग, in the evening as the only way of restoring, परत करणे किंवा परत जमा करणे, restoring his equilibrium. equilibrium संतुलन, equilibrium, equilibrium संतुलन.
बघा काय वाक्य आहे? The pain of a kick on the shin passes away, but the pain of wound on self-respect or vanity may poison a whole day. पुढचं वाक्य बघा. I can imagine that liftman denied the relief of throwing the author of his wound out of the lift, brooding over the insult by the hour, and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. त्याच दिवशी तो ज्याला काही फेकलं गेलं म्हणजे ज्या लिफ्टमॅनला फेकलं कदाचित त्या म्हणजे ज्या पॅसेंजरने त्याला प्लीज म्हटलं नाही कदाचित त्याच्या पत्नीने त्याला काय केलं असावं की तो काय करत असावा रिस्टोरिंग इक्विलिब्रियम संतुलन साधत बसत असला असावा. फॉर देर आर थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स बिकॉज फॉरचा अर्थ घेऊया बिकॉज देर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. आता यासाठी पुढे एक्झाम्पल देतोय लेखक. व्हेन सर अँथनी, आता एक एक्झाम्पल दिलेलं आहे पटवून देण्यासाठी की आपण उदाहरणार्थ समजा हजबंड ड्युटीला जायला निघाला, पत्नी जर त्याच्याशी व्यवस्थित वागली नाही आणि तो हजबंड पुढे ड्युटीवरती गेला तर तो पत्नीवरचा राग पुढच्या त्याच्या कर्मचाऱ्यांवर काढतो, त्याच्या खालचे जे कर्मचारी असतील ते पुढच्या दुसऱ्या कर्मचाऱ्यावर काढतात. म्हणजेच आपण म्हणतो की एका गोष्टीचा परिणाम दुसऱ्या गोष्टीवरती. त्यासाठी एक्झाम्पल दिलेले आहे. वेन सर अँथोनी ॲब्सोल्यूट बुलीड कॅप्टन ॲब्सोल्यूट. अँथोनी नावाचा जी व्यक्ती होती अँथोनी ॲब्सोल्यूट नावाचा बुलीड म्हणजे धमकावणे, बुलीड धमकावणे, धमकी देणे. वेन अँथोनी ॲब्सोल्यूट बुलीड कॅप्टन ॲब्सोल्यूट, जेव्हा अँथोनी ॲब्सोल्यूटने त्याच्या माणसाला कॅप्टन ॲब्सोल्यूटला धमकावलं, द लॅटर वेंट, लॅटर म्हणजे नंतरचा म्हणजे कोण? कॅप्टन ॲब्सोल्यूट. द लॅटर वेंट आउट अँड बुलीड हिज मॅन, आणि त्याच्या हाताखाली जो माणूस होता त्याने त्याला धमकावलं. जसं की समजा पत्नी व्यवस्थित वागली नाही त्याच्या हजबंडशी, हजबंड समजा शिक्षक असला त्याने त्याचा राग मुलांवर काढला, अशा पद्धतीचं. तसं सर अँथोनी ॲब्सोल्यूटने त्याच्या हाताखाली जो माणूस होता कॅप्टन ॲब्सोल्यूट त्याला धमकावलं, आणि तो कॅप्टन ॲब्सोल्यूट त्याच्या हाताखाली जो होता त्याच्या हाताखालचा जो माणूस आहे त्याचं नाव दिलं बघा पुढे फॅग. व्हेअर अपॉन फॅग वेंट आउट डाऊन स्टेअर्स, आणि तो फॅग जेव्हा खाली गेला, डाऊन स्टेअर्स गेला, खाली गेला, अँड किक द पेज बॉय, आणि खाली एक मुलगा उभा होता त्याला लाथ मारली. बघा म्हणजे चार गोष्टी आहे. अँथोनी ॲब्सोल्यूटने ॲब्सोल्यूटला काय केलं? धमकावलं. ॲब्सोल्यूटने फॅगला धमकावलं आणि फॅगने कुणाला? पेज बॉयला लाथ मारली. प्रोबेबली द मॅन हू सेड टॉप. आता पुन्हा लेखक आपल्याला आणतोय, कुठे आणतोय? त्या लिफ्ट मॅन बद्दल आणतोय किंवा लिफ्ट मॅन किंवा त्या पॅसेंजरकडे आणतोय आपल्याला. प्रोबेबली द मॅन हू सेड टॉप, त्याच प्रकारे जो माणूस टॉप म्हणाला होता तो पॅसेंजर त्या लिफ्ट मॅनला, टू द लिफ्ट मॅन, वॉज रिअली ओनली गेटिंग बॅक ऑन हिज एम्प्लॉयर हू हॅड नॉट सेड गुड मॉर्निंग. जो माणूस त्या लिफ्ट मॅनला टॉप म्हणाला त्या माणसाला सुद्धा कदाचित त्याच्या एम्प्लॉयरने काय म्हटलं नसावं? गुड मॉर्निंग म्हटलं नसावं, म्हणजे सभ्यतेचे शब्द तो बोलला नसावा. To him, because he himself had been henpecked at a breakfast by his wife. आणि तो माणूस सुद्धा कदाचित हेनपेक्ड झाला असावा. हेनपेक्ड बघा या शब्दाचा अर्थ पाहूया, म्हणजे पत्नीने सतावणे, पत्नीच्या आधिपत्याखाली असणे असा पण अर्थ होतो. बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बीन हेनपेक्ड ॲट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ, कदाचित त्याच्या पत्नीने त्याला सतावलं असावं, म्हणजेच पत्नीचा राग त्याच्यावर काढला असावा, पत्नीचा. टू हुम द कुक, कुक आचारी, स्वयंपाक करणारा. टू हुम द कुक हॅड बीन इन्सोलेंट, बघा राईट साइडला अर्थ दिला इन्सोलेंटचा, व्हेरी रूड, उद्धट, इन्सोलेंट. टू हुम द कुक हॅड बीन इन्सोलेंट बिकॉज द हाऊसमेड मोलकरीन,
हाऊसमेड मोलकरीण हॅड आन्सर्ड हर बॅक. बघा एवढ्याचा आपण अर्थ पाहूया. ज्याने लिफ्टमनला नुसते टॉप म्हटले तोही कदाचित त्याच्या मालकावरचा राग व्यक्त करीत होता, ज्याने त्याला गुड मॉर्निंग म्हटले नव्हते, कारण त्याला त्याच्या बायकोने ब्रेकफास्टच्या वेळेस सतावले होते, जिच्याशी स्वयंपाकीन उद्धटपणाने वागली होती, कारण तिला मोलकरणीने उलट उत्तर दिले होते. बघा आपल्याला दोन उदाहरणं दिले. याच्या आधी अँथोनी ऍब्सोल्यूटचं उदाहरण दिलं. ऍब्सोल्यूटने परत त्या कुणाला फॅगला, फॅगने पेज बॉयला. तसंच इथे सुद्धा आपल्याला पुन्हा तो लिफ्टमॅनकडे आणतोय. लिफ्टमॅनला तो जो माणूस होता पॅसेंजर तो व्यवस्थित बोलला नाही, त्याची सगळी लिंक दिलेली आहे. कदाचित त्याच्या पत्नीने त्याला सतावलं असावं, नंतर मोलकरणीने हे केलं असावं, म्हणजे एकाचा राग दुसऱ्यावर काढला असावा. थोडक्यात लेखकाला हे सांगायचं आहे की तो माणूस त्या माणसाला प्लीज का म्हटलं नसावा, कदाचित त्याच्या पत्नीने त्याच्याशी चांगलं संभाषण केलं नसावं, चांगले शब्द वापरले नसावे. बघा पुढचं वाक्य बघा. वी इन्फेक्ट दूषित करणे, इन्फेक्ट द वर्ल्ड विथ अवर इल ह्युमर्स. आपण आपल्या आजूबाजूचं जग प्रदूषित करतो, दूषित करतो. कशाने? इल ह्युमर्सने, म्हणजेच वाईट वर्तनाने. इल ह्युमर्स. बॅड मॅनर्स म्हणजेच अनसिव्हिल. बॅड मॅनर्स प्रोबेबली डू मोर टू पॉइझन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. बघा कॅलेंडरचा इथे अर्थ वेगळा बघा. तुम्हाला उजव्या बाजूला स्क्रीनवर पण दिसत असेल. हिअर अ कॅलेंडर ऑफ कॉजेस अरेंज फॉर ट्रायल इन द कोर्ट. त्याचा आपण मराठीतून अर्थ पाहूया. कॅलेंडरचा अर्थ बघा मराठीतून अर्थ होईल त्याचा खटल्यातील गुन्ह्यांची यादी. खटल्यातील गुन्ह्यांची यादी. ट्रायल म्हणजे खटला, कोर्ट. खटल्यातील गुन्ह्यांची यादी. We infect the world with our ill humors. Bad manners probably do more to poison the stream of general life. ज्या कोणत्याही बॅड मॅनर्स असतील, म्हणजे शिवी देणे असेल किंवा भुवया किंवा तिरकस नजरेने पाहणं असेल, चांगले शब्द न वापरणे असेल, तर आपण काय करतो? एक प्रकारे आजूबाजूला काय करतो? पॉइझनच पसरवत असतो. देन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर, म्हणजे कोर्टामध्ये जेवढे खटले होतात, जेवढी यादी असते त्याच्यापेक्षा कदाचित जास्त बॅड मॅनर्सने काय होत असावं? तर प्रदूषित होत असावं. फॉर वन वाईफ हू गेट्स ब्लॅक आय. बघा ब्लॅक आयचा अर्थ शारीरिक हिंसा. ब्लॅक आय शारीरिक हिंसा, काळा डोळा असा अर्थ नाही. फॉर वन वाईफ हू गेट्स ब्लॅक आय फ्रॉम अन अदरवाईज गुड नेचर्ड हजबंड. एखाद्या चांगल्या स्वभावाच्या पतीकडून किंवा एखादा चांगल्या स्वभावाचा जो पती असेल त्याच्याकडनं जर त्याच्या पत्नीवरती शारीरिक हिंसा होत असेल, गुड नेचर्ड हजबंड, देर आर 100 हू लिव्ह अ लाईफ ऑफ मार्टायरडम. मार्टायरडम हौतात्म्य म्हणतो आपण. मार्टायरडम. अंडर द शॅडो ऑफ मोरोस. बघा मोरोचा अर्थ दिलाय उजव्या बाजूला अनहॅपी. अनहॅपी आनंदित नसणे, दुःखी असणे, अनहॅपी. मोरोस. टेम्पर स्वभाव, मोरोस. चांगल्या स्वभावाच्या व्यक्तीकडनं सुद्धा जेव्हा पत्नीवर काय होत असेल? शारीरिक हिंसा होत असेल, एखादा चांगला पती असला तरी सुद्धा एखाद्या वेळेस त्याच्याकडनं पत्नीवरती काय होते? शारीरिक हिंसा होते. तसंच जगामध्ये काय? देर आर 100 हू लिव्ह अ लाईफ ऑफ मार्टायरडम. शेकडो स्त्रिया अशा आहे की ज्या आज सुद्धा पतीच्या संतापाच्या अंडरमध्ये त्या जीवन जगत आहेत, हुतात्म्याचं जीवन जगत आहेत. मोरोस टेम्पर म्हणजे बऱ्याच स्त्रिया अशा आहे की ते पतीचा संताप काय करत असतात किंवा शारीरिक हिंसा सहन करत असतात. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन. परंतु लेखक आपल्याला सांगतोय हे सगळं बॅड मॅनरचे एक्झाम्पल्स आहेत. व्यवस्थित न वागणे, संताप करणे. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन. गार्डियन पालक. गार्डियन.
of our private manners. परंतु कायदा या प्रत्येक ठिकाणी आपलं संरक्षण करू शकत नाही. पती पत्नीशी व्यवस्थित वागला नाही, संताप केला, व्यवस्थित बोलला नाही, तर तुम्ही कायद्यामध्ये किंवा तुम्ही केस दाखल करू शकत नाही. कायदा प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. नो डी कॅलॉग म्हणजे धर्मग्रंथ. बघा, द 10 कमांडमेंट्स असा अर्थ दिलेला आहे राईट हँडला. नो डी कॅलॉग कुड कव्हर द वास्ट एरिया. कायदाच काय, धर्मग्रंथामध्ये सुद्धा अशी तरतूद नाहीये. नो डी कॅलॉग कुड कव्हर द वास्ट एरिया. वास्ट म्हणजे मोठा. वास्ट एरिया ऑफ ऑफेन्सेस, गुन्हे, ऑफेन्सेस. अँड नो कोर्ट, आणि कोणतंही कोर्ट, कुड ऍडमिनिस्टर अ लॉ विच गव्हर्न अवर सोशल सिव्हिलिटीज. कोणत्याही धर्मग्रंथामध्ये असं लिहिलेलं नाही किंवा कोणत्याही कोर्टामध्ये असा कायदा नाही की जो आपल्या सामाजिक जीवनामधल्या गोष्टी काय करू शकतो, देखरेख करू शकतो. दैनंदिन जीवनामध्ये कायदा ढवळाढवळ करू शकत नाही. अवर स्पीच, मग ते सामाजिक आपलं राहणीमान असेल, अवर स्पीच असेल, आपलं बोलणं असेल. द टिल्ट ऑफ अवर आयब्रोज, जसं आपण भुवया उंचावणे म्हणतो, टिल्ट ऑफ अवर आयब्रोज. अँड ऑल अवर मूड्स अँड मॅनर्स, आणि आपले सगळे मूड्स आणि आपले सगळे मॅनर्स. बघा, पुन्हा आपण या शेवटच्या वाक्याचा अर्थ पाहूया. कोणत्याही धर्मग्रंथात अशा अपराधांचा अंतर्भाव होऊ शकत नाही. आणि कोणतेही न्यायालय आपली सामाजिक संस्कृती, आपली भाषा, आपले दुर्वर्तन आणि आपली मनस्थिती व शिष्टाचारावर नियंत्रण ठेवेल असा कायदा अंमलात आणू शकत नाही, कोणत्याही देशातला. म्हणून फक्त कायद्यात तरतूद आहे. शारीरिक हिंसा झाली असेल तर कायद्यामध्ये त्याच्या विरुद्ध काय शिक्षा आहे. परंतु सामाजिक जीवनामध्ये जर तुमचं बॅड मॅनरने वागणं असेल तर त्या संदर्भात कायदा नाही. हे सगळं लेखक आपल्याला वेगवेगळे एक्झाम्पल देतोय फक्त एकच गोष्ट पटवून देण्यासाठी. त्या लिफ्टमॅनची बिहेवियर कशी होती आणि त्या पॅसेंजरची बिहेवियर कशी होती. पॅसेंजर लिफ्टमॅनशी कसा वागलाय तर बॅड मॅनरने वागलाय, कारण तो त्याने प्लीज शब्द वापरला नाही. आणि लिफ्टमॅन त्या पॅसेंजरशी कसा वागलाय, शारीरिक हिंसा त्याने केलेली आहे, कारण त्याने त्याला उचललं आणि लिफ्टच्या बाहेर फेकलं. म्हणजे काय झालं, एक प्रकारची शारीरिक हिंसा. आणि म्हणून त्या लिफ्टमॅनला सुरुवातीलाच आपण बघितलं काय झालेला होता, दंड झालेला होता. म्हणून यापुढे सुद्धा लेखक धड्यामध्ये आपल्याला असे भरपूर एक्झाम्पल देतोय. बघा, एवढ्या या पॅसेजमध्ये आपण काय काय बघितले, एवढ्या या पॅसेजमध्ये आपण काय बघितलं विद्यार्थी मित्रांनो, ते आपण जरा थोडक्यात बघूया. की नुकसान नगण्य किरकोळ असते असा अर्थ होत नाही. लिफ्टमॅन कमालीचा दुखावला गेला होता ही शक्यता नाकारता येत नाही. त्याच्या दृष्टीने ती अशिष्ट वर्तणूक होती, हे पण याच्यामध्ये आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण 2 एक्झाम्पल बघितले. अँथोनी ॲब्सोल्यूटचं एक्झाम्पल बघितलं. त्याच्यानंतर तो जो काही टॉप म्हणणारा पॅसेंजर होता त्याने राग कसा काढला, अँथोनी राग कसा काढला, हे फक्त एक्झाम्पल दिलेले आपल्याला. कशासाठी, हे इल मॅनर्स होते, बॅड मॅनर्स होते. आणि शेवटी या पॅसेजच्या शेवटी पुन्हा लेखक निष्कर्ष काढतोय की कोणत्याही देशातला कायदा किंवा कोणत्याही धर्मग्रंथामध्ये अशी तरतूद नाही की तुम्ही चांगले वागले नाही, तुम्ही चांगले बोलले नाही तर तुमच्या विरुद्ध काय करा, केस नोंदवा, गुन्हा नोंदवा, अशी कुठेही तरतूद नाही. विद्यार्थी मित्रांनो, या पुढचं लेक्चर आपण उद्या पाहू. थँक्यू. हा नाही, इथे जावं लागेल का माझ्या. अरे
पण ते स्टोरेज करावं लागेल ना आधी. हां नाही त्याने स्टॉप करायला सांगितलं होतं. बॅक जाऊ का? कुठं सांगितलं नाही. Stop. हां स्टॉप रेकॉर्डिंग Stop record. 3 नंबर. 3